जागेवर जबाब विचारायला पाहिजे। कशाला जातीचा अपमान सहन करताय? आणि महाराष्ट्रातल्या नेत्याला आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जाऊ नका। तुमच्यावर लय भयानक वेळ येईल मग नंतर, कारण तुमच्या डोळ्यात एक तापमान होऊ देऊ नका जातीचा। आणि कोणी धमकी फमकी द्यायची काही गरज नाही। निवडणूक होऊ द्या, निवडणूक झाल्यावर बघू। काय बघत नाही तुम्ही? आमचं 6.5 लाख एकटेच आहेत बीडात आम्ही, आणि राज्यात 6 कोटी। धमक्या देऊ नका। तुम्ही असताना एखाद्या गावात, आसपासचे गाव माझे, तुम्ही असताना एखाद्या जिल्ह्यात, आसपासचे जिल्हे आमचे, त्या भानगडीत पडू नका। माझी जात एक नव्हती त्यावेळेस महाराष्ट्रात मराठ्यांनी अन्याय सहन केला। मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय, नुसत्या बीड जिल्ह्याबद्दल बी नाही। माझी जाती एक नव्हतं अन्याय सहन केला। आता आम्ही सहन करायला मोकळे नाहीत। आम्ही कोणाला पाय लावणार नाहीत, आम्हाला कोणी पाय लावायचा नाही अजिबात। कारण तुम्हाला इतकं सांभाळून जर तुमची अशी भाषा असेल, कसे मराठी मतदान करतील तुम्हाला? सरळ सरळ रोग सरकार विरोधात दिसतो का नसणार आहे? काय केलं तर माझ्या आई बहिणीने? कशासाठी SIT? कशासाठी लाखो पोरांवरती गुन्हे दाखल? काय कारण आहे? फडणवीसांचं असं म्हणणं आहे की मी गृहमंत्री शिवरायांनी सांगितलेल्या ऐक्याच्या धर्तीवरती आपण काम केलं पाहिजे। पंकजाताई म्हणाले की जातीपातीचं राजकारण करू नका। मुंडे साहेब असताना ते राजकारण कधी केलं नाही, त्यामुळे मराठा आमदार पण खूप झाले, नेते पण झाले, सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना निवडून दिलं। विकासाच्या मध्ये राजकारण आणू नका, जातीपाती आणू नका असं त्यांचं म्हणणं आहे। कुणी आणलं? आम्ही केव्हा जातीवर बोललो? चला हो द्या। आता तुम्ही म्हणता आम्ही जातीवादी आहे, तुम्ही तुमच्या तोंडानं गोपीनाथ मुंडे साहेबाला मराठ्यांनी निवडून दिलं असतं का? मराठी जर जातीवादी असते तर त्यांच्या पुतण्याला आमदार केलं असतं का? 1,04,000 मतदान आहे परळीत नुसतं मराठ्यांचं। त्यांच्या मुलीला 2दा खासदार केलं असतं का? मराठे जर जातीवादी असते तर त्यांची दुसरी मुलगी पंकजा मुंडे यांना आमदार केलं असतं का? मराठ्यांनी जातीवादी असते तर मराठे जर जातीवादी असते तर सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले असते का? मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले असते का? नाईक साहेब झाले असते का? AR अंतोले साहेब झाले असते का? गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले असते का? देवेंद्र फडणवीस जर मराठी जातीवादी असते तर मुख्यमंत्री झाले असते का? बबनराव ढाकणे दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन बीडमध्ये निवडून येतात। आम्ही जातीवादी असतो झाला असतात का? केसर काकू क्षीरसागर 3दा खासदार झाल्यात। मराठी जातीवादी असते तर ते निवडून आले असते का? 6.5 लाख मतदान नुसतं आमचं एकट्या मराठ्यांचं आहे। तुम्ही इतकं मोठं तुम्हाला करून मुंडे घराण्याला, तरी तुम्हाला आम्हाला जर तुम्ही जातीवादी म्हणणार असाल तर मराठे कसे निवडून देतील रे? तुम्हाला कसे निवडून देतील? आताची परिस्थिती